मॉर्निंग गाईज, वेलकम टू आय डोंट नो कितवा व्लॉग. आता मी तुम्हाला या व्लॉगमध्ये काय दाखवणार ते मी तुम्हाला आधी सांगते. आज माझी लग्नानंतरची पहिली यात्रा आहे गावातली. आणि आय डोंट नो, आपण असं कोकणातल्या पालखी आपण बघितल्या प्रत्येक वेळी, तसं या साईडची पद्धत काहीतरी वेगळी आहे. जुन्नर माहिती आहे, माझं सासर जुन्नरचं आहे. तिथली पद्धत काहीतरी वेगळी आहे, ती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि त्या पद्धतीसोबत मी जी काही मजा टाइमपास करणार ते दाखवणार आहे. आणि हा माझा नवरा जो गाडी चालवतोय. हाय नवरा. हाय नवरा. नवरा जरा झोपेत, आमची झोप नाही झाली आहे कारण आम्ही काल 2 वाजता खात होतो. तर आता तुम्हाला त्याच्यात मी दाखवते. ते चहा नाश्ता ब्रेक साठी थांबलो होतो आणि आम्ही काय काय खाल्लं मम्मी? काय काय खाल्लं आपण? वडा उसळ, भजी आणि चांगलं होतं. हा छान होता. चहा पण छान होता आणि कॉफी पण स्ट्रॉंग आणि मस्त होती. मम्मीला स्ट्रॉंग कॉफी लागते नेहमी, तरी डबल स्ट्रॉंग घेतलेली आता. आणि हा माझा डुसका नवरा जो मगापासून मला नाव तुमचं नाव नाही माहिती. कविता. या कविता काकू गणेश काकांची वाईफ. जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत पुण्यात गणेश काका, मी दाखवेन तुम्हाला. आणि ते आहेत या गाडीमध्ये आणि आम्ही आहोत त्या गाडीमध्ये. आम्ही 2 गाडी घेऊन चाललोय कारण आम्हाला एका दिवसात परत यायचंय ऑफिससाठी म्हणून. हो ना. खाऊ स्पॉट वरून आम्ही घेतलंय फलेरो. हे नेहमीचं फलेरो आहे, स्ट्रॉबेरी वाला. पण मी पहिल्यांदा, आय डोंट नो तुम्ही बघितलं असेल, मी पहिल्यांदा ग्वावावाला फलेरो बघितलं, जे आम्ही तुम्हाला खाऊन दाखवणार आहोत. आणि मला वालकेसचा मोठा पॅक घ्यायचा होता, पण सुदेश मला बोलला गप्पस एकच छोटं ते तुझ्या पुरतच, मग मी तेच घेतलं. आणि हे नबाटीचं चॉकलेट वेफर. आणि असं आमचं डाएट चालू आहे. असं हेल्दी तंदुरुस्त राहण्यासाठी आम्ही जे वाटेल लागेल ते सगळं खातो, हो ना. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून ट्रॅव्हल करतोय, पण तरी पण असं वाटतंय. आणि आता किती वाजले? 10:30. आणि आम्ही 12 पर्यंत पोहोचलो. तरी पण असं वाटतंय की जास्त वेळ नाही झाला गाडीत बसून. 2च तास झालेत हार्डली. सगळं माझ्यामुळे देव माणूस आहे. तुमच्याशी गप्पा मारतोय, तुमचा टाइम जातोय म्हणून. नाहीतर गाडी चालवणाऱ्यालाच माहिती किती टाइम जातोय. बरोबर आहे. कष्ट आमचे, तुम्हाला काय असं मी गेले झोपले नाही झोपली, बट झोपलं तरी काम काय तुम्हाला? उठून सुद्धा झोपलं नाही. याला काम काय फक्त ब्लॉग बनवायचे? ओ माय गॉड, जस्ट अ ब्लॉग. जस्ट ब्लॉग. पथेटिक. डिस्गस्टिंग. तर फायनली आम्ही पोहोचलोय काळ भैरव मंदिरात. मी तुम्हाला मंदिर दाखवते, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आम्ही काढले आमचे चप्पल आणि मी इथे ठेवलेत फॉर माय रेकॉर्ड्स. मंदिराचं डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे. पेपर आहे. आय डोंट नो आतमध्ये कॅमेरा लावड आहे की नाही. मी प्रयत्न करेन की तुम्हाला दाखवू. बाय द वे, मी जेव्हा पण स्वदेशला असं त्याच्या रिलिजियस साईडला बघते, जाम गोंडच वाटतं यार. मला मंदिर दाखवते किती सुंदर आहे. आणि हे मंदिर इतकं जास्त सुंदर बनवलंय, इतकं सुंदर. आणि गावाची यात्रा असल्यामुळे इथे थोडीशी गर्दी होती, पण त्यातसुद्धा आम्हाला खूप मस्त दर्शन मिळालं. आणि तुम्हाला इथे आल्यानंतर शांती गॅरंटीड मिळणार आहे, ट्रस्ट मी. आता श्रुती चालत तळी भरायला आतमध्ये. आपण पुन्हा एकदा त्याला टीव्हीवरच बघूया आय गेस, तो आत पोचल्यावर. एवढ्या अख्ख्या ब्लॉग मध्ये माझं सुंदर आउटफिट तुम्हाला दाखवलाच नाहीये, श्रुतेशने. मी दाखवते.
डोकं उडालं, थांब लांब जा लांब जा. हा बघितलं लोकांनी बघितलं. अगं गरज नाही, सुंदर आहेस तू. ते ड्रेस तुझ्यामुळे सुंदर दिसतोय. फॅन्स फॅन्स. चल खाऊ. आता आहे ट्रायल आणि श्रुतेश फोडणार आहे ग्वावा फलेरो. काहीतरी भलतच घेतेस. असू दे ना, चांगला पण लागू शकतो ना. वास येते पेरूचा. पेरूचा? हे याच्यात चॉकलेट आहे. ऑब्विसली. मला वाटलं असं ते ओपन असेल, ते स्ट्रॉबेरी टाइप दिसणार फलेरो म्हणजे. नो 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 नो, इट इज सेम असं झालं. त्याचा ग्वावा फ्लेवर आहे. मला पण दे आधी, मला दे. मग तू खा. बाई फुल पेरूचा वास येतोय, एकदम असा मीठ मसाला लावलेला पेरूचा वास येतोय ना. खरंच वास येते चांगलं. फक्त खाल्ल्यावर घाण नको वाटायला. त्यामुळे याला असा माशासारखा शेप आहे. मासा नाही, स्ट्रॉबेरीचा दिलाय. स्ट्रॉबेरीचा शेप आहे, कारण फलेरो ओजी ते आहे ना. मी तेच बोललो, स्ट्रॉबेरी मला वाटलं आता असेल. कसं आहे? नक्की खाऊ का? मीठ मसाला लावलेला पेरूच सेम. अगं चुई. जेली चॉकलेट आहे पेरूचं. पेरूचं वाप लागलं, पण चांगलंय. चांगलंय. पेरूच खाल्ल्यासारखं वाटलं. आता हे काय खायची गरज नाही, गरज नाही, नेहमीच आहे. नेहमीच आहे. हे जरा सोबत असं हे जरा आम्हाला ट्राय करायचंय. नबाची वेफर. नबाटी, या सॉरी नबाटी. आता दिसतं? या किती मला डाएट तोडायला लावते ना. हा उभा होता पहिले घ्यायला. काय खोटं बोलतील. मला वेफर चॉकलेट्स खूप आवडतात. मला चुई चॉकलेट जास्त आवडत नाहीत. दे मला, तुला की काढ. क्लिअरिटी काय एवढी अशी कमी दिसते? चांगली आहे, काय नाही, फ्रंट आहे तो, आणि लो लाईट आहे ना जरा. चेहऱ्यावर लाईट मारू का बोल फक्त. ना मिनिमल गोड आहे, आणि वेफर चॉकलेट्स आर ऑलवेज गुड. मला आवडतात. ठीक आहे, मला एवढं नाही आवडलं. चांगलं आहे. म्हणजे ज्यांना एकदम गोड क्रीम नाही. पाहिजे, क्रीम तर पाहिजे काय. तुला तसं लागतं ना, मला सुक सुक आवडतं म्हणून मला आवडतं. मला तुका आवडतं किटकॅट म्हणून आवडते, पण त्याची क्रीम लागते. कटाला बाहेरून पण क्रीमचं कोटिंग आहे ना, ह्याला नाहीये. हे घ्यायची गरज नाही, आणि हे माझं आहे, माझ्यासाठी एकच घेतलंय. हे सगळ्यांना माहितीच आहे काय. आणि तो मी मोठं घेत होते, तो मला बोलला एकच घे स्वतःसाठी. आवडलं नाही, पण खाल्ल्यानंतर चांगलं लागते. काय हे मालतीस नाही, हे दाखव नबाची. एकटाच खाणार का मग आता. गाईज आता आम्ही चाललोय माझ्या नणंदबाईंना घ्यायला. येशूला आमच्या. बोलते ना, बोल म्हणजे तू. तर गाईज आता आम्ही चाललोय माझ्या नणंदबाईंना घ्यायला. छोट्या नणंदबाई, तिचं नाव आहे ईश्वरी. कुठे राहते ती? ओझरला. कुठे? ओझर. त्यांना ऐकू पण नसेल. ओझर गाईज. तर तिला भेटवतो आता तुम्हाला आम्ही. सायोनारा. आमचा ब्लॉग असा अर्धवट राहिला. हा लवकर या, डोक्यावर घ्यायचं असतं. येते येते. ही आहे इशू. आम्ही हिला घ्यायला आलेलो. हाय इशू. आणि आता इशू आम्हाला मगाशी माझी ओटी ज्यांनी भरली त्या इशूच्या मम्मी केवळ मावशी. आणि आता आपण चाललोय इशू नेईल तिकडे खायला. इशू कुठे नेणार आहे आपल्याला, जागा सांग. ते आम्ही शोधतोय कुठे खायचं. आणि श्रोतेश मगाशी बोलला की त्याला नॉनव्हेज खायचं. लाज वाटली पाहिजे तुला सोबत. नॉनव्हेज कोण? तू बोललास तुला नॉनव्हेज खायचं. भाई पागल आहे का व्हेज? इशू बोलला ना. बोलला मग त्याला काय तिला बोलायला, ती काही बोलते खोटं व्हिडिओ. मग नंतर त्याला आठवलं की आज यात्रा, आज नसतं खायचं नॉनव्हेज. बोलला नंतर तो हे पण बोलला. आता बघूया आम्ही काय खातोय. आम्ही आलोय ओझर मंदिराच्या परिसरात, आणि मी तुम्हाला मॅक्झिमम दाखवायचा प्रयत्न करेन की तुम्हाला काय काय दिसतं. आणि आता इशूचं हॉटेल सुद्धा बघूयात आपण. इशूच्या हॉटेलमध्ये, इशूच्या नाही, इशूच्या हॉटेल, इशूच्या पप्पांच्या आणि दादाच्या हॉटेलमध्ये. इशूचं झालं मग ना ते हॉटेल. कोण आहे ती? ओनर लागतं ना पुढे. कसं आम्ही ते बटर पाव भाजी ऑर्डर केलंय. एक मसाला राईस ऑर्डर केलाय आणि ताक. डिस्गस्टिंग. वी आर रेडी. माझी ही प्रेमळ बहीण आहे. जरी बोलते वायफळ पण प्रेमळ. मनाने एवढी चांगली आहे.
ये बाळा प्लीज तुला दाखवून देऊ मला सगळं एक लवकर ये काय आम्ही कामाला येतंय नाही येता येते नाही येते हा नाही येतंय. तर आम्ही फायनली निघालेलो आहोत आमच्या यात्रेसाठी आणि या आहेत मम्मी छान रेडी झालेले आहेत. इशू तोंड नका आणि हा सेमच दिसतोय कारण मुलांचं कायच असतं शर्ट घाला पॅन्ट घाला नो मेकअप. आणि समोर आमचे पप्पा आणि गणेश काका आणि कविता काकी चालल्यात. शेरण्या भरायची वाट बघतोय शेरण्या निघायची वाट बघतोय. शेरण्या म्हणजे काय याचा शोध श्रुतेश लावून आणणार आहे आता. काय शोध लावणार आपण विचारूच आहे. आता मी वाट बघतोय शेरण्या निघायची. शेरण्या म्हणजे काय हे मी माझ्या अंदाजाने सांगते जितकं मला कळलंय. पेढे म्हणजे एक प्रकारचा प्रसाद पेढे आणि गुळ. आधीच्या काळात शेर भरून द्यायचो ना आपण म्हणजे शेर इक्वल्स टू किलो 1 kg किंवा वॉट एव्हर. तर ते शेर भरून आपण प्रसाद वाटतोय पुजून असं म्हणून शेरणी त्याला बोलत असावं. मग इथून का नेतोय आपण आपल्या घरातून प्रसाद भरून आपण न्यायचं. आणि कुठे न्यायचं आपलं घर तिथे आतमध्ये दॅट्स वॉट रे. आता जिथे पण कुठे घर आहे घरातून भरून न्यायचं. मग इथून वाजत गाजत का नेतोय आनंदानेच वाटायचा असतो प्रसाद ना. आपण थोडी दूर रडत रडत वाटतोय. नाही वाजत गाजत जास्त आनंद वाटत असावा. नाही असं जरा खावा नाही ना बसलं असंच टाइमपास करतोय. हा बोल वाजत गाजत का वाजत गाजत का तू सांग ना. तुला माझी परीक्षा आहे का? विचारतो तू झाली ना शेरण्या समजायला म्हणून. नाही मी सांगते जितकं नाही मला पण ना तू जरा विचार अजून एक दोन जणांना मी विचारेन आणि तुम्हाला पण जर माहिती असेल तुम्ही पण मला सांगू शकता. सांगू शकता पण का? हा आम्ही माझा- डुमरे. मला माहितीये सगळं पण माझी इच्छा आहे की तू जाणून मी घ्यावं. अजून कागदोपत्री डुमरे व्हायची माझी इच्छा आहे की तुम्ही मला सांगावं. हे आहे शेरणी ऍज फार एज आय नो. पेढे आणि गोळ. शेरण्या माहितीये तुला मी तिघींना विचारतो हे तुला पण विचारतो किती वर्ष झाले गावी की तुम्हाला शेरण्या म्हणजे काय इतके वर्ष आई तू सांग. नाही पण काहीतरी असेल ना अर्थ त्याला. मलाच काय माहिती पहिली गुळाची होती आता गुळ घेतात थोडा आणि पेढच घेतात. पेढ नव्हतं त्या अर्थ काय शब्दाला काय अर्थ आहे शेरणी काय याला काय शेरणी पेरणी तिची काय पेढच बोललो असतो ना आपण काहीतरी असेल ना. ते सोडा ना तुला माहितीये का असते मागून मला नाही माहिती म्हणून मी clear बघितलं इतके वर्ष गावी येते आणि शेरण्या माहित नाही. इथे विचारतो अजून कोणाला नाही सांगितलं देवाचं असतं देवाचं असतं. पण नक्की काय याच्या पाठीमागे नाही चुकते उत्सव तर आपण मनवतो आपण ह्याला का शेरणी बोलतो पेढे बोललो असतो ना. नाही माहिती मला म्हणून विचारतोय. आम्ही नाही त्याला शेरणी का बोलतो असं विचारतो. शेरणी का म्हणतात त्याला असं ते माहिती पेढे बोलायला पाहिजे. पेढे आपण गुळ का नाही म्हणत असं म्हणजे मला माहित नाही. आज शोधून राहणार मग. आमचा नवीन व्यक्ती मिळतोय ज्याला हा सेम प्रश्न विचारला जाणार आहे. वहिनी इकडे ना दादा तू पण ये ना इकडे ना ती मग ती सांगते इकडे थांब थांब थांब. हा ही बघ आईची पहिलंच आईला सांगते हे आईवर तू पण वर. शेरणी म्हणजे काय शेरणी म्हणजे शेरणी का त्याला शेरणी का का म्हणतात? शेरणी गुळ का आणि पेढे म्हणतात का त्याला? म्हणतात? थांब तू नको सांगू. का कारण देवाला नैवेद्य दाखवतो ना आपण मग त्याला- बोलतो शेरणी. तेच अर्थ काय शेरणी वर्डचा अर्थ काय हा आईला माहित असणार मोठ्या माहित असणार. शेरणी म्हणजे थांब साईडवर जरा वर आहे वर आहे. शेरणी म्हणजे काय शेरणी शेरणी म्हणजे हे पेढे घ्यायचे आणि देवाच्या नावाने लोकांना वाटायचे त्याला शेरणी म्हणतात. अरे नाही आजूबाजूला लोक बसतात तुम्हाला ना सगळ्यांना सांगतो ऐका शेर एक हे शेर म्हणजे 1 किलोला थोडं कमी. आधी 1 शेर आहे ना गाव वाटायचे देवाला म्हणजे प्रसाद म्हणून तेव्हा ते 1 शेर बोलायचे शेरणी आणि आपण बराच वाटतो ते शेरण्या. मग आपण इथून नाही त्याला शेरणी का बोलतात असं शेरचा अर्थ शेर. मला हे आवडलं.
गमत बघा आता हा काय बोलेल. तू आता गेलेली ना मम्मा ये ना. गाडी दाखवू का? हिमाली कुठे आहे? हा दिसतच नाही कुठे. जाऊ दे चल गेली. काय सांगत होतास मला तू आता? खूप घाम गळलायस. मग भाई तुझे किती लोकांनी व्हिडिओ शिव्या काढायला. घातल्या. बाई शिव्या हृदयने- नाही लोक बोलत होते. काहीचेच का व्हिडिओ काढते. ओ माय गॉड, बायको आहे माझी. नाही मग भाई घरातले बोलायला लागले ना आमच्या आमचं बरोबर आहे. आणि सुदेशने खूपच जास्त प्रयत्न केले शूट करायचे जे मला दिसत होते, पण माझी हाईट कमी असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे आणि मी लाईट घरी विसरल्यामुळे आमचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल आवाज दिला का? होता की नाही आय डोंट नो. अनसक्सेसफुल होता का व्हिडिओ करणं? नाही नाही ठीक आहे. झालंय तसं. आता मी टाकेन ह्याच्या पुढे मागे तुम्हाला जे दिसलं असेल ते असेल. बघून घ्या आता काय. हा जे असेल तसं. फायनली सगळं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही जेवायला शोधतोय. कशी का हे झाली. मला जो बोलतो ना जीव अडकते. आणि याच्यानंतर आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग करायला जाणार आहोत, ते मी तुम्हाला टाकत आहे. दाखव. प्रेमात तिला जवळ घेतलं. हाय गाईज, जी यात्रा आता तुम्ही पाहिली त्याला 1 महिन्याहून जास्त झालंय आणि मी आत्ता त्याचा आउट्रो देते आणि मी आत्ता तो पोस्ट करणार आहे. मला एकच सांगायचं आहे की माझ्यासाठी खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. मी कदाचित सर्व कॅप्चर नाही करू शकले तिथलं, पण मी जितकं कॅप्चर करून तुम्हाला दाखवू शकले मी खूप प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा वॉट एव्हर जे पण काही तुमचे कॉमेंट्स असतील तर प्लीज मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे इम्प्रूव्ह कर, असं नको करू, असं कर, किंवा जर आवडलं तर हे खूप छान होतं हे मला सांगा. ओके, थँक्यू, बाय.